गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फार्मास्युटिक्स चॅप्टर जो आहे पहिला प्रिस्क्रिप्शन, त्याचा इनिशियल पार्ट जो आहे तो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला. त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार. ह्याच्यासाठी तुम्ही बुक्स रेफर करणार फार्मास्युटिक्स टू टेक्स्ट बुक RM मेहता. मी पण हेच बुक वापरतो आणि मी बरेचसे पॉईंट ह्याच बुकमधनं कव्हर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या बुकमधनं जाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून बुक आहेत फार्मास्युटिक्स टू बजाज एंड गुप्ता. बाकीचे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत गुगल सर्च इंजिन. आता आपण टीचमेंट ॲपचं मदत घेत आहोत, त्याच्यामुळे टीचमेंट ॲपला पण थँक्स, आपल्या कॉलेज ऑफ फार्मसीला पण थँक्स, माझे स्टाफ मेंबर आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यांना पण थँक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन बघायचं आहे. हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन ह्याचा अर्थ असा होतो, सपोज आपण फार्मासिस्ट आहोत आणि मेडिकल स्टोअरवर उभे आहोत किंवा आपण मेडिकल स्टोअरवर आहात. एखादं प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे त्याच्या बाबतीत ह्या पॉईंटमध्ये पॉईंट्स कव्हर केले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जर एखादं प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आलं तर तुमची ड्युटी असेल की फर्स्ट रिसीव द प्रिस्क्रिप्शन. सगळ्यात आधी आपल्याला प्रिस्क्रिप्शन रिसीव करायचं आहे. राईट. येतोय आवाज स्क्रीन बरोबर आहे? बोलून सांगा एक जण कोणीतरी. हो सर. हा ओके. तर प्रिस्क्रिप्शन मेडिकल स्टोअरला आल्यानंतर, फार्मसीला आल्यानंतर सगळ्यात आधी फार्मसिस्ट त्याला रिसीव करतो, दुसरं कोणीही रिसीव करत नाही. हा त्याच्यातला पहिला पॉईंट. ठीक आहे. फार्मसिस्ट व्यतिरिक्त पण इतर लोक असतात, काम करणारे म्हणा, दुसरे कोणी को पार्टनर वगैरे असतील वगैरे, तर ते कोणीही रिसीव करणार नाही. सगळ्यात आधी फार्मसिस्टच ते प्रिस्क्रिप्शन रिसीव करणार. हा त्याच्यातला महत्वाचा पहिला पॉईंट. सेकंड थिंग की प्रिस्क्रिप्शन रिसीव केल्यानंतर सगळ्यात आधी प्रिस्क्रिप्शन रीड करायचं आहे. राईट. प्रिस्क्रिप्शन रीड करताना किंवा रीड झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा हावभाव, एक्स्ट्रा हावभाव आपल्याला प्रोड्यूस करायचा नसतो. शुड नॉट प्रोड्यूस एनी एक्सप्रेशन ओव्हर द फेस दॅट मे लीड्स टू द मिसअंडरस्टँडिंग और कन्फ्युजन इन द पेशंट्स. आपण कोणत्याही पद्धतीचं वेगळं असं फेस एक्सप्रेशन आपण देत नसतो. त्याचं मागचं कारण कसं की पेशंट जो असतो तो काही वेगळा विचार पण करू शकतो किंवा त्याच्या डोक्यात काहीतरी मिसअंडरस्टँडिंग प्रोड्यूस होऊ शकते. तर हे सगळं रिसिव्ह करण्यासाठी फार्मसिस्टच्या ह्या पहिल्या 2 ड्युटी असतात. रिसिव्हिंग मध्ये सगळ्यात आधी प्रिस्क्रिप्शन रिसीव्ह करायचं, दुसरं प्रिस्क्रिप्शनला प्रॉपरली रीड करायचं, नंतर कोणत्याही पद्धतीचं किंवा काहीतरी चेंजेस किंवा काहीतरी वेगळंच असं काहीतरी एक्सप्रेशन किंवा काहीतरी असं वेगळंच काहीतरी ऍक्शन आपल्याला प्रोड्यूस करायची नाही. ही त्याच्यातली पहिली स्टेप. नाउ विल सी सेकंड थिंग. प्रिस्क्रिप्शनला रिसीव्ह केल्यानंतर त्याच्यातला दुसरा पॉईंट येतो रीडिंग अँड चेकिंग. मी रीडिंगचा पार्ट आधीच तुम्हाला सांगून दिला, पण तोच पार्ट इथे पण येईल. तुम्ही इथे मेन्शन करा किंवा पुढच्या पहिल्या पॉईंटमध्ये मेन्शन करा. रीडिंग अँड चेकिंग मध्ये सगळ्यात आधी काय, तर जे रिसीव्ह केलेलं प्रिस्क्रिप्शन आहे त्याला प्रॉपरली रीड करायचं. मग रीड करताना नेमकं त्याच्यामध्ये काय काय येणार, तर त्याच्यामध्ये डेट, सगळ्यात आधी डेट चेक करायची, नेम चेक करायचं, एज चेक करायची, बरोबर, त्यांचा ऍड्रेस वगैरे वगैरे, हे जे सगळं प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी चेक करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही ड्रग्स वगैरे आहेत किंवा डोसेज फॉर्म्स वगैरे आहेत हे सगळं चेक करायचं. मग ते चेक केल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं, तर प्रिस्क्रिप्शन जे आहे काउंटरवर त्याला स्क्रीन आउट करायचं. स्क्रीन आउट करायचं म्हणजे काय करणार, तर उदाहरणार्थ काही 2-3 प्रकारच्या टॅबलेट्स लिहिलेले असतील. मग ह्या 2-3 प्रकारच्या टॅबलेट्स आपल्या रॅक्स मध्ये किंवा स्टोर मध्ये आहे का हे तिथेच वरती चेक करायचं. मग ते सगळं स्क्रीन केल्यानंतर जर नसेल तर तसं पेशंटला सांगावं लागेल किंवा पेशंटला तुम्हाला कोणत्या तरी स्टोअर मधनं म्हणा किंवा तुमच्या शेजारच्या स्टोअर मधून म्हणा, तुम्ही जर ऍडजस्ट करून देत असणार तर ते त्याला आधी कन्व्हे करावं लागेल. ठीक आहे. मग ते सगळं झाल्यानंतर पेशंट जर रेडी होत असेल किंवा त्याला काही अजून वेगळे
वेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट असतील तर ते पण त्याला कन्व्हे करावं लागतं किंवा डॉक्टरांशी कन्व्हे करावं लागतं, डॉक्टरांशी बोलावं लागेल. ते सगळं झाल्यानंतर मग काय करायचं, स्क्रीन केलेले जे प्रॉडक्ट आहेत त्याला आधीच प्रॉडक्ट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पेशंटला क्लिअर कट सांगता येईल की हा पद्धतीचा प्रॉडक्ट आमच्याकडे नाहीये. मग त्या पेशंटचं डिसिजन असेल काय करायचं ते. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर मग काय करणार की ते जे प्रिस्क्रिप्शन आहे त्याला हातामध्ये घ्यायचं आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपले जे काही रॅक्स असतील किंवा काउंटर्स असतील जिथं काही मेडिसिन असेल तिथे त्याला घेऊन सोबत घेऊन जायचं आणि तिथून प्रॉडक्ट्सला प्रॉपरली ऑब्झर्व करायचे. ओके. त्याच्यानंतर मग जे प्रॉपरली रीड आणि चेक का करायचं त्याचं मागचं कारण असं की जर एखाद्या डोसेज फॉर्म मध्ये काहीतरी मिस्टेक असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काहीतरी इनकम्पॅटॅबिलिटीचे चान्सेस वाटत असतील तर आपल्याला प्रिस्क्रायबरला कन्सर्न करावं लागेल. सपोज एक्झाम्पल, एखादं 4 वर्षाचं बाळ आहे, एखादं 4 वर्षाचं बाळ आहे. ठीक आहे. 4 वर्षाचं म्हणण्यापेक्षा सपोज 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला डॉक्टरांनी एखादं सस्पेन्शन लिहून दिलं. सपोज डॉक्टरांना सस्पेन्शन लिहून द्यायचं असेल, पॅरासिटामॉलचं म्हणा, ॲसिक्लोफिनेकचं म्हणा वगैरे वगैरे, तर डॉक्टरांनी ते प्रॉडक्टचं नाव लिहिलं बाय मिस्टेक. बाय मिस्टेक म्हणतोय, एखाद्या अनावधानाने होऊ शकतं. जर डॉक्टरांकडनं टॅब लिहिलं गेलं, टॅब TAB, आणि असं प्रिस्क्रिप्शन मेडिकलला गेलं, बरोबर, तर मेडिकलला गेल्यानंतर फार्मसिस्ट काय करेल, सगळ्यात आधी त्याचं नेम एज जेंडर हे चेक करतो. मग फार्मसिस्टच्या लक्षात येईल की अरे हा तर 10 वर्षाचा पोरगा आहे, किंवा त्याला काहीतरी मेजर प्रॉब्लेम असेल की जो घेऊ शकत नसेल वगैरे वगैरे. तर मग अशा वेळेस फार्मसिस्ट काय करेल, डॉक्टरांशी कन्सर्न करेल की अशा पद्धतीचा पेशंट आहे, त्याला टॅबलेट सुटेबल नसेल तर सस्पेन्शन देऊ शकताय का किंवा देता येईल का. मग प्रिस्क्रायबर म्हणतील यस, तर आपल्याला काय करायचंय, सस्पेन्शन आपल्याला पेशंटला द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगितलं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे कंडिशन्स असतात, कॉम्प्लिकेशन्स वगैरे असतात. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायला लागतं, प्रिस्क्रायबर जे आहेत रजिस्टर्ड मेडिकल फिजिशियन त्यांच्याशी आपल्याला कन्सर्न करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर फार्मसिस्टची ड्युटी आहे शुड नॉट वर्क ऑन द गेस. गेसिंगवर वर्क करायचं नाही, ही फार्मसिस्टची ड्युटी आहे. बरोबर आहे की नाही. गेस का नाही करायचं, तर त्याचं मागचं कारण काय, तर ड्रग्स आहेत. ऑन द बेसिस ऑफ गेसिंग जर आपण साधे व्हेकल जरी चालवलं तरी ऍक्सिडेंट होईल, साधं व्हेकल चालवलं तरी ऍक्सिडेंट होणार. मग हे तर ड्रग्स आहेत, बरोबर. म्हणून कोणत्याही पद्धतीचं गेसिंग करून आपण ड्रग्स देत नाही. ऑन प्रिस्क्रिप्शन देतो, प्रॉपरली चेक करून देतो. त्याच्यामुळे डिफिकल्टीज असतील, डाऊट्स असतील तर डॉक्टरांशी कन्सर्न करतो, मग आपण पेशंटला हँडओव्हर करत असतो. तर अशा पद्धतीनं हे सेकंड स्टेप आहे हँडलिंगची. त्याच्यानंतर थर्ड स्टेप, कलेक्शन अँड वेइंग ऑफ द मटेरियल. आता इथं वेइंगचा संबंध काय आला, तर मी तुम्हाला सब्जेक्टच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपला हा जो सब्जेक्ट आहे डिस्पेन्सिंग फार्मसीचा आहे. ही जी प्रॅक्टिस आहे ही डिस्पेन्सिंगच्या फार्मसीमध्ये होते. ही डिस्पेन्सिंगची फार्मसी आधीच्या काळात डॉक्टरांच्या सोबत पॅरलल व्हायची. आजच्या कंडिशनमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये पण होते, काही हॉस्पिटल्समध्ये किंवा फार्मसीमध्ये होत असतील, होतात, आणि इंडस्ट्रीमध्ये पण स्पेशल डिस्पेन्सिंगची प्रोसेस होते. तर अशा एरियामध्ये आपल्याला काय करायचं असतं, वेइंगची प्रोसेस सुद्धा करावी लागत असते, म्हणून हा वर्ड इथे आलेला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, प्रिस्क्रिप्शन मध्ये जे काही 5-10 प्रॉडक्ट म्हणा किंवा कंटेंट म्हणा ते म्हटलेले असतील तर त्याला काय करायचं, आधी प्लॅटफॉर्मवर कलेक्ट करायचे बिफोर कंपाऊंडिंग. ओके. कंपाऊंडिंगचा अर्थ इथे काय होतो, मिक्सिंग म्हणा, साईड रिडक्शन म्हणा, प्रोसेसिंग म्हणा, हे सगळं इथे आपण कंपाऊंडिंग मध्ये कन्सिडर करणार. तर कंपाऊंडिंग करण्याच्या आधी सगळं मटेरियल जे आहे प्लॅटफॉर्मला कलेक्ट करायचं आहे. कलेक्ट केल्यानंतर कलेक्ट करताना त्याला नेहमी आपण बॅलन्सच्या राईट हँड साईडला ठेवतो टू प्रिव्हेंट द कन्फ्युजन्स बिहाइंड द शिफ्टिंग ऑफ द कंटेनर्स. पहिलं कंटेनर घ्यायचं, त्याच्यातलं पावडर काढायचं, वेइंग करायचं. वेइंग झालं का त्या पावडरच्या कंटेनर लेफ्ट साईडला ठेवायचं, त्याच्या स्पॅच्युला काढायचा आणि वॉश बीन मध्ये टाकायचं. तो स्पॅच्युला आपण परत यूज करत
नाही, टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन्स. ते झालं, परत सेकंड कंटेनर घेणार, सेकंड कंटेंट त्याला वेईंग करणार, वेईंग केल्यानंतर त्याला परत लेफ्ट साईडला ठेवणार. अशा पद्धतीने सगळ्या इंग्रेडियंट्सचं वेईंग करत करत त्याला लेफ्ट हँड साईडला कलेक्ट करायचे. कलेक्ट झाल्यानंतर प्रॉपर वेईंग झाल्यानंतर सगळं चेक करायचं. जे मटेरियल वेईंग केलेलं आहे त्याला लेबल्स लावायचे, त्याचं लेबलिंग करायचं. ओके, हे झाल्यानंतर जे काही कंटेनर्स आहेत ते जिथून काढले आहेत त्या रॅक्सवर प्रॉपर मॅनरने त्याला परत रिप्लेस करायचे आहे. तर ही झाली थर्ड स्टेप. तसंच मेडिकल स्टोअरमध्ये पण आहे. मेडिकल स्टोअरमध्ये काय करणार, प्लॅटफॉर्म जो असेल, टेबल वगैरे असेल, तिथं आपण स्ट्रिप्स ज्या आहेत प्रॉडक्टच्या त्या सगळ्या आपण कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर तिथे त्याला आपण प्रॉपर नंबर ऑफ डोसेसमध्ये कट करतो किंवा त्याला काउंट करून सेपरेट ठेवतो. ते झाल्यानंतर मग त्याला आपण रिप्लेस करतो. राहिलेले मग जे कलेक्ट केलेलं मटेरियल आहे त्याला आपण काउंटरला घेतो. ठीक आहे, मग काउंटरला घेतल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस होते. ओके, तर दोघं पद्धतीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे देऊन दिली. त्याचा पुढचा पॉईंट आता कंपाऊंडिंग. आता कंपाऊंडिंग मध्ये काय करायचंय, तर कंपाऊंडिंग मध्ये जे काही इंग्रेडियंट्स आहेत किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला प्रोसेस करायचं आहे. जसं की आता सोबत 3 पद्धतीचे पावडर्स असतील, तर त्या 3 पद्धतीच्या पावडरचा साईज रिडक्शन म्हणा, मिक्सिंग म्हणा, साईज सेपरेशन म्हणा, वेटिंग म्हणा, मेकिंग ऑफ स्टॉक म्हणा, हे सगळं प्रोसेस आपण कंपाऊंडिंग मध्ये घेतो. मग ही कंपाऊंडिंगची जी प्रोसेस आहे, इट शुड बी परफॉर्म ऑन नीट अँड क्लीन प्लॅटफॉर्म. नीट अँड क्लीन प्लॅटफॉर्मला आपल्याला काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. राईट. आफ्टर दॅट जो काही प्लेस असेल त्याला प्रॉपरली क्लीन ठेवायचं आहे आणि वेईंग करण्याच्या आधी पण क्लीन करायचं आहे आणि वेईंग केल्यानंतर सुद्धा क्लीन करायचं आहे. राईट. कारण काय, आपण दिवसभरात नंबर ऑफ प्रॉडक्ट डिस्पेन्सिंग करत असतो, कंपाऊंडिंग करत असतो. त्याच्यामुळे प्रॉपर प्लेस असलं पाहिजे, नीट आणि क्लीन असलं पाहिजे आणि अदर एक्स्ट्रा मटेरियल नसलं पाहिजे. दॅट मे कॉज द एरर्स, दॅट मे क्रिएट द डिफिकल्टीज और कन्फ्युजन्स. त्याच्यानंतर सिंगल प्रिस्क्रिप्शन शुड बी हँडल ॲट अ टाइम. एका वेळेस एकच प्रिस्क्रिप्शन हँडल करायचं, नाही तर एका प्रिस्क्रिप्शन मधलं मेडिसिन दुसऱ्या प्रिस्क्रिप्शन मध्ये, दुसऱ्या प्रिस्क्रिप्शनचं मेडिसिन तिसऱ्या प्रिस्क्रिप्शन मध्ये. बरोबर. असं जर झालं तर सगळा गोंधळ होईल. चुकीचा ड्रग पेशंटला दिला गेला तर त्याच्याकडे प्रॉब्लेम्स येतील. तर असे सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉपर हँडलिंग करणं हे महत्वाचं आहे. राईट. तर त्याच्यामुळे एका वेळेस फक्त एकच प्रिस्क्रिप्शन हँडल करायचं आहे. नेक्स्ट थिंग, फॉलो दी प्रोसिजर ॲज पर ऑफिशियल बुक्स. जेव्हा आपण कंपाऊंडिंग करतो किंवा डिस्पेन्सिंग करत असतो तेव्हा आपल्याला ऑफिशियल बुक्स फॉलो करावे लागतात. ऑफिशियल बुक्स कोणते, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकन फार्माकोपिया. तर हे जे सगळे बुक्स आहेत हे आपल्याला रेफर करायचे असतात आणि त्यांच्या प्रोसिजरनुसारच आपल्याला कंपाऊंडिंगची प्रोसेस फॉलो करायची आहे. राईट. दिस इज द फोर्थ पार्ट ऑफ द हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. राईट. नाउ नेक्स्ट थिंग, आता झालं कंपाऊंडिंग झालं. कंपाऊंडिंग झाल्यानंतर कंपाऊंडिंगच्या स्टेपमध्ये काय होतं, एक तर आपण पावडर बनवतो, सस्पेन्शन बनवतो, इमल्शन बनवतो वगैरे वगैरे, हे आपण सगळं बनवतो. आणि ते बनवल्यानंतर त्याचं आपण काय करतो, पॅकिंग करतो. पॅकिंग करत असताना आपल्याला प्रॉपर आणि ॲप्रोप्रिएट कंटेनर सिलेक्ट करायचं असतं. जस्ट लाईक आता आय ड्रॉप असेल तर आय ड्रॉपसाठीचं आय ड्रॉपचे जे काही कंटेनर्स असतात किंवा ज्या पद्धतीचे कंटेनर असतात त्याच पद्धतीचे कंटेनर्स आपल्याला सिलेक्ट करायचे आणि त्याच पद्धतीचे आपल्याला लेबल सुद्धा बनवायचे असतात. राईट. आणि ते लेबल बनवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपरली फिल करायचं आहे. ओके. नंतर त्याच्यासाठी पण काही गाईडलाईन्स असतात लेबल बनवण्यासाठी आणि ह्या लेबल बनवण्यासाठीचे जे गाईडलाईन्स आहेत ह्या ऑफिशियल बुक्स मध्ये सुद्धा असतात किंवा हँडबुक मॅन्युअल्स मध्ये पण असतात. आणि त्या प्रॉपर इन्फॉर्मेशन त्या लेबलवर लिहायचं आहे किंवा प्रिंट करायचं आहे. नंतर ते लेबल कंटेनरला स्टिक करायचं आहे.
त्याच्यावर सेकंडरी पॅकिंग मटेरियल असेल तर सेकंडरी पॅकिंग मटेरियल सुद्धा ते स्टिक करायचं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं स्टेप आहे दॅट कंटेन्स द मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, टायमिंग अँड क्वांटिटी. हे जे काही लेबल आहे त्या लेबलवर कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे ते, त्याचा टायमिंग काय आहे, तो दिवसातून 2 वेळा 3 वेळा काय आहे ते, ठीक आहे. नंतर क्वांटिटी, किती क्वांटिटीमध्ये द्यायचं आहे, 5 ग्रॅम 10 ग्रॅम 1 टॅबलेट 2 टॅबलेट सगळं, तर ते सगळं आपल्याला काय करायचं आहे लेबलिंगवर मेन्शन करायचं आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन असते ही बाकीची प्रिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असते. तर अशा पद्धतीचा लेबल बनवायचं आहे आणि कंटेनरला लावायचं आहे आणि त्याचं पूर्ण पॅकिंग करायचं आहे. हे फार्मसी लेवलला होतं, ठीक आहे. मेडिकल स्टोअरमध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करायची गरज नसते. मेडिकल स्टोअरमध्ये रेडीमेड डोसेज फॉर्म्स असतात, त्यांना काय करावं लागतं तर 6 स्टेप डिस्पेन्सिंग करावं लागतं, राईट. मग ते जे काही प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत तर त्या प्रॉडक्ट्सला काय करायचं आहे आता पेशंटला हँड ओव्हर करायचे आहे. इट इज अ प्रोसेस इन विच द डोसेज फॉर्म्स आर हँड ओव्हर टू द पेशंट्स. डिस्पेन्सिंगच्या स्टेपमध्ये जे काही डोसेज फॉर्म आहेत हे आपल्याला पेशंटला हँड ओव्हर करायचे आहेत, त्यालाच आपण म्हणणार डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग करत असताना जो काही प्रॉडक्ट आहे त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला पेशंटला द्यावी लागेल. दिस इज अनदर इम्पॉर्टंट. नुसता पेशंट आला त्याचे मेडिसिन रॅकमधनं कलेक्ट केले, टॅबलेट्स काढल्या, कट केल्या आणि पेशंटला दिल्या आणि मोकळं झालं, ही फार्मसिस्टची ड्युटी नाही. फार्मसीची ड्युटी कशी, प्रॉपर मेडिसिनला कलेक्ट करणं, डोसेज फॉर्मला प्रॉपरली कलेक्ट करून प्लॅटफॉर्मला घेणं, घेतल्यानंतर त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पेशंटला द्यायची आहे. पेशंटला प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची आहे, मेडिसिन कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, त्याचं काय होईल वगैरे वगैरे, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ही फार्मसिस्टला पेशंटला द्यायची असते, तेव्हाच फार्मसिस्टची ड्युटी पूर्ण होते, बरोबर. तर हे आपल्याला फॉलो करायचं आहे. इट ऑल्सो मीन्स फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ इंग्रेडियंट्स विच वेइंग विथ वेइंग. हा जो पार्ट आहे हा इंडस्ट्री मधला पार्ट आहे, ठीक आहे, हा किंवा फार्मसी मधला. नंतर हे सगळं पूर्ण फायनल झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रॉपर लेबल करायचंय, प्रॉपर गायडन्स करायचंय, ते सगळं झाल्यानंतर पेशंटला ते हँडओव्हर करायचं आहे. तर इथपर्यंत होतं हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर हँडलिंग ऑफ प्रिपरेशन तुम्हाला समजलंच असेल, राईट. तर आता आपण काय करणार, इथे थांबणार आहोत. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय की तुम्हाला इथे जे काही डाऊट्स आहेत तर ते डाऊट्स आपल्याला आता इथे क्लिअर करायचे. त्याच्यामुळे सगळ्यांना इथे काय करायचंय